आता विषय, त्यातून आता आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण कुठं मिळेल? सरकारमध्ये. मग आरक्षण मिळेल, सगळं खाजगीकरण, अतिरेकी खाजगीकरण सुरू आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात मराठ्यांचा आरक्षणाची लढाई सुरू आहे. धनगर आहे, ओबीसी आहे, तिकडे जाटांचं हरियाणामध्ये अजून आहे आंदोलन सुरू आहे, गुजरातमध्ये पाटीदारांचं आंदोलन सुरू आहे. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण मिळायला सार्वजनिक उपक्रम उद्ध्वस्त करून टाकले. 75 साल में क्या हुआ? उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया. उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया, लोगों को बेरोजगार किया. बस एक अपू की गोली उनको दे दी. अपूची गोळी दिली, जय श्रीराम म्हणा किंवा आणखीन धर्माची गोळी दिली. बस. तुम्ही विचारायचे नाहीत प्रश्न. महागाईचा प्रश्न विचारायचा नाही, बेरोजगारीचा प्रश्न विचारायचा नाही, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न विचारायचा नाही. तुम्ही कोणतेच प्रश्न विचारू नका. बेरोजगार डिग्र्या घेऊन रस्त्यात फिरतोय बरं का, भेंडोळी घेऊन. आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज हा विषय मांडताना आणखीन त्यावर कडी काय केली? साहेब, तुम्ही मला तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आणि मंत्री झाल्यानंतर कामगारांचे 29 कायदे क्लब करून 4 कायदे करायचं ठरलं. आणि ते कायदे मी वाचल्यावर मी सुदैवाने तुमचाच शिष्य असल्यामुळे धाडस होतं. कॅबिनेटमध्ये बोलण्याचं धाडस नाही बरं कोणाचं. त्यांनी आणले कायदे. म्हटलं, मी हात वर केला, मोदी साहेब मला बोलायचं आहे. हा सावंतजी क्या कहना है, हे कायदे आणू नका, आधीच कामगार पिळवटला गेलाय, उद्ध्वस्त होईल. साहेब, तुम्हाला अभिमान वाटेल, मी ऑब्जेक्शन घेतलं, कायदे थांबले. कायदे थांबले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मोठं काम केलं. तुम्ही मुख्यमंत्री होतात, केंद्रातले कायदे लागू करू दिले नाहीत. महाराष्ट्राला कोणी वाचवलं असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वाचवलं. ते लागू करू दिले नाहीत. पण त्याच्यानंतर मी राजीनामा दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या महिन्यात पास झालं गेलं. सगळे कायदे लागू करून टाकले.